आमदार मेघना बोर्डीकर आपल्या सोबत आहेत. तुमचं काय निरीक्षण आहे? या घटनेला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, जी घटना घडली, संविधानाचा अवमान करण्याचा प्रकार जो घडला तो निंदनीय आहे. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. आणि तेव्हाच आरोपी पकडला गेला. सगळ्या आंबेडकरवादी संघटनांच्या सोबत प्रशासनाने शांतता कमिटी बैठक घेतली आणि ठरलं सुद्धा की दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 तारखेला होणारा बंद हा एक निवेदन देईपर्यंत होईल आणि शांततेमध्ये सर्व बंद पुकारल्या जाईल. आणि त्याला सगळ्यांनीच जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वांनी प्रतिसाद दिला. शांततेत बंद पुकारला. कडकडीत बंद होता. आणि मग सगळं शांततेत होत असताना केवळ शहराची, राज्याची शांतता भंग करण्याचा उद्देश ज्यांचा आहे त्यांनी हे प्रकार घडून आणलेत की काय अशी शंका मनात उत्पन्न होते. कारण की बौद्ध समाज शांतताप्रिय समाज आहे आणि घटनेचा निषेध केलेला आहे. पण काही लोकांना पाठवून हे जे काही परभणी शहरात पहिल्यांदा एवढा उद्रेक आम्हाला बघायला मिळाला तो केला गेलाय की काय अशी शंका आम्हाला आहे. काही लोक काही लोक बघा, नेते मंडळी, बौद्ध समाजाचे नेते मंडळी सुद्धा त्या बंदमध्ये होते. त्यांच्यावर सुद्धा दगडफेक करण्यात आली. त्यामुळे ज्या 12-12:30 वाजेपर्यंत सर्व शांततेत चालू असताना आमच्या दोन्हीही सन्माननीय खासदारांनी, लोकसभेचे खासदार बंडू जाधव आणि फौजिया खान यांनी जे स्टेटमेंट दिल्लीहून दिले, अर्धवट माहिती घेता किंवा त्यांना जे काही अपेक्षित होतं ह्याच्या माध्यमातून ते त्यांना घडवायचं असेल किंवा करून घ्यायचं असेल म्हणून जे भडकाऊ स्टेटमेंट दिले, कदाचित त्या स्टेटमेंटमुळे तर ह्या लोकांनी, काही लोकांनी हे प्रकार घडून आणलेत की काय असं मला म्हणायचं आहे. त्यांनीच हे घडवून आणलंय, त्यांच्या स्टेटमेंटमुळं हे घडलंय असं तुमचं थेट म्हणणं आहे. मग पुढं काय करायला हवं? त्याची चौकशी होईल की त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे का नाही आहे, ह्या सगळ्याची चौकशी होईल, झालीच पाहिजे. कारण की इतक्या शांततेत सगळं चालू असताना केवळ काही लोक शस्त्र घेऊन जेव्हा येतात, मग हे ठरवून केल्यासारखं आहे ना की कोणीतरी ह्यांच्या पाठीशी आहे. त्याशिवाय लोक एवढं उग्र स्वरूप नाही धारण करू शकत. या घटनेला 2 खासदार जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा एक ट्विट केलं होतं. नाही, त्यांचं ट्विट मी काल जे वाचलं की 12 वाजेपर्यंत ज्या कोणी आरोपीला अटक व्हायला पाहिजे, कदाचित तेव्हा त्यांना ती माहिती नसेल. आरोपी तत्काळ 1-2 मिनिटाच्या आत अटक झालेला होता. त्यामुळे शांततेत सगळं करायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं. जातीवादी मराठा असा शब्द वापरला आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये जात आणून हे प्रकार आणखीन भडकवायचा प्रकार होईल. हे जातीवादी म्हणता येणार नाही कारण की तो जो व्यक्ती आहे तो मानसिक रुग्ण आहे. त्याचे ट्रीटमेंटसुद्धा चालू आहे. हे सगळे डॉक्युमेंट कलेक्टरांकडे जमा पण केलेले आहेत पोलिसांच्या, मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार. त्यामुळे ह्याच्यात जातीचा रंग आणू नये आणि हे असे स्टेटमेंट देऊन मोठ्याल्या नेत्यांनी तर याला आणखीन भडकवण्याचं काम होत आहे. तुम्ही 2 स्टेटमेंट नंतर तिसरा एक मुद्दा आलेला आहे की कलेक्टर आणि SP या घटनेला तितकेच जबाबदार आहेत असं व्यापारी म्हणताय, इथले नागरिक म्हणताय. ते जबाबदार आहेत कारण की त्यांनी जेवढ्या अलर्ट व्हायला पाहिजे होतं, सतर्कता त्यांनी बाळगायला पाहिजे होती ती बाळगली नाही. आणि दोघांमध्ये कम्युनिकेशन नसल्यामुळे हे प्रकार घडलेला आहे, एवढा वाढलेला आहे. त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? कालच माझं मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे. त्यांच्यावर कारवाई होईल, योग्य ती कारवाई होईल. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना बदलीच करून टाका. हो, बदली असेल काही असेल ते त्यांच्यावर कडक कारवाई होईल. एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या संदर्भात काही SITची मागणी तुम्ही करताय का किंवा स्पेशल काहीतरी चौकशीसाठी स्थापन करावं असं तुम्हाला वाटतं का? हां, SIT चौकशी झालीच पाहिजे. आणि आमचं लोकल पोलीससुद्धा किंवा आता IG सुद्धा इथं स्वतः कालपासून आहेत. ते पण सक्षम आहेत. ते पण तपास लावतील की खरं कारण याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे. आता राज्य सरकारकडे चौकशी करण्याची मागणी केलेली आहे, पण गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार फौजिया खान आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांच्यावर आरोप केला की त्यांच्या स्टेटमेंटमुळं ही इथली दंगल वाढली. इतकंच नाही, या दंगलीला SP आणि कलेक्टर हे दोघेही जबाबदार आहेत आणि याची सगळी चौकशी व्हावी अशी मेघना बोर्डीकर यांनी मागणी केली आहे.